जुन्नर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे। माणिकडोह धरणामधून जुन्नर शहराला पाणी पुरवठा केला जातो। नगरपालिकेची जबाबदारी आहे, नगरपालिका पाणीपट्टी भरून पाणी बुकिंग करत असते। असं असतानाही यावर्षी दुष्काळी परिस्थिती खूप आहे, धरणामध्ये पाणी कमी आहे। जुन्नरकरांना गेल्या 4 दिवसापासून पाणी मिळत नाही। आज या ठिकाणी शिवसेनेचे सगळे नगरसेवक उपोषणाला बसले आहेत। जनतेचे प्रश्न घेऊन आज ते उपोषणाला बसले, त्यांना मनापासून धन्यवाद आहे। अधिकाऱ्यांची अशी मगरुरी असेल, आपण ज्याचा पगार घेतो त्या जनतेसाठी काम करत नसेल तर या खुर्च्या काही कामाच्या नाहीत। आपल्या सोबत दीपेशजी परदेशी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण समजून घेऊया। दीपेशजी, काय सांगाल, ही वेळ आपल्यावर उपोषण करण्याची का आली? सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही जुन्नर शहरवासियांच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या उपोषणाच्या पेंडॉलमध्ये उपस्थित झाल्याबद्दल सर्व शहरवासियांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद मानतो। वाणी साहेब, मागील 4 दिवसांपासून जवळपास जुन्नर शहराला पाणी पुरवठा नव्हता आणि याबाबतचे वेळोवेळी पत्रव्यवहार आमचे मुख्य अधिकारी असतील किंवा नगराध्यक्ष असतील त्यांनी या ठिकाणी त्याचा पाठपुरावा निश्चितपणे केला आहे, हे खात्रीलायक मी सांगू शकतो। तेवढं सगळं असताना मागील याचं सविस्तर वृत्त तुमच्याशी याबाबत बोलत असताना मागील वर्षीसुद्धा पाटबंधारे विभागाने अशाच प्रकारचं खोडा घालण्याचं काम आम्ही नवीन नगरसेवक असताना केलं होतं। त्यावेळी शिवसेना स्टाईलने त्या अभियंत्यांच्या चेंबरमध्ये वाद घातल्यानंतर ते जवळपास 7-8 महिने जागेवर राहिले होते। ते झाल्यानंतर यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना त्यांच्या वारंवार बोलण्यातून आलं की शहराला पिण्याचा पाणी साठा राखीव ठेवण्यात आलेला आहे। राखीव ठेवण्यात आलेला पाणी साठा तुमच्याकडे जरी असला तरी पाणी साठा संपण्याच्या 24 तास आधी आमच्या नगरपालिकेच्या वतीने त्यांना लेखी कळवण्यात येतं की 24 तासात पाणी संपणार आहे, तुम्ही पाणी सोडा। मागील ही दुसरी वेळ आहे, म्हणजे असं कोणी जर म्हणत असेल की आज स्टंट आहे तर हे सुद्धा मी प्रूव्ह करून देऊ शकतो की याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी पण असंच झालं होतं। या ठिकाणी नगरसेवक आणि शहरातील नागरिक उपस्थित आहेत, असंच झालं होतं आणि 2 दिवस त्यांनी पाणी सोडलं नव्हतं। लागोपाठ त्यांचं फॉलोअप करत असताना 2 ते 3 तारखेला म्हणजे 15 दिवसापूर्वी त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांनी 3ऱ्या दिवशी पाणी सोडलं। त्यावेळेसही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून चला पुन्हा असं होणार नाही म्हणून आजही त्यांनी असंच केलं। 3 दिवस पाणी सोडलं नाही। परत त्याबाबतचे जेव्हा आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, त्याबाबतचा फॉलोअप करण्याचा प्रयत्न केला, नागरिकांमधून आम्हाला फोन यायला लागले अक्षरशः, म्हणजे अगदी नागरिकांना, म्हणजे या ठिकाणी मी नागरिकांना दोष देत नाही, नागरिकांना हे अपयश कोणाचं? हे अपयश जे आहे हे संपूर्णपणे प्रशासनाचं, पाटबंधारे विभागाचं आहे। हे अपयश आहे हे तहसील ऑफिसचं आहे, हे MSCBचं आहे। यांची यंत्रणा राबवून यापूर्वीच शहराला पाणी पुरवठ्याबाबत ज्या काही समस्या आहे त्या जाणून घेऊन त्याबाबतचा नगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे होतं। 4 दिवस झाले पाटबंधारे विभागाने पाणी सोडलं नाही। त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं कोणीतरी ते दुसऱ्या इंजिनियरचं नाव सांगणार, दुसरं ज्याची जबाबदारी आहे त्याचा नंबर का देत नाही तुम्ही, त्यांच्याशी का बोलत नाही? तेच झालं। हे जे उपोषण आता करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य मागणी आमची एक आहे की भविष्यात 3 महिने अजून या ठिकाणी पाणी समस्येबाबत जायचेत। त्यांनी आम्हाला एक अधिकारी नेमावा याबाबत की नगरपालिका प्रशासन त्यांच्याशी बोलेल, मोबाईलवर। पाटबंधारे विभाग तुमच्यावर मेहरबानी करत नाही, तुमच्याकडनं पाणीपट्टी घेते, त्यांनी काळजी घ्यायलाच हवी, तुमच्याशी संपर्क ठेवायला हवा। त्यांना एवढी मस्ती का? तर हे प्रशासन मुजोर आहे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे निर्णय पाण्याच्या बाबतीत शासन स्तरावर बदलत असतात आणि मस्ती का आहे हा आता उपोषण झाल्यानंतर आपण त्याच्यातून आमचे असं का म्हणतो तर साहेब, शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, समजून घेण्यासाठी जनतेमध्ये आलं पाहिजे। तर अशा प्रकारे अधिकारी तुम्हाला टाळत असतील तर असे मगरूर अधिकारी तालुक्यात नको पण आहेत। शेवटी तुम्ही काय तुमच्या घरी पाणी मागायला आले नाही, जनतेसाठी उपोषण करताय। बरोबर आहे वाणी साहेब, मगरूर अधिकाऱ्यांच्या विरोधामध्येच आम्ही उपोषण करतोय आणि पाहिजे तेव्हा आमचे जे खासदार साहेब आहेत, आमचे जे काय वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते सदैव आमच्या पाठीमागे या पूर्व काळापासून उभे आहेत। त्यांचं आम्हाला सदैव सहकार्य असतं। रात्रीसुद्धा दादांनी अतिशय तळमळीने फोन करून, 2 दादा आहेत,
खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी रात्री पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून ताबडतोब पाणी सोडा अशा या ठिकाणची सूचना खासदार साहेबांनी देऊन अर्ध्या तासाच्या आतमध्ये शहराला पाणी सोडण्यात आलेलं आहे। परंतु पाणी आलं तरी उपोषण चालू। उपोषण का सुरू आहे की त्यानंतर पुढच्या 3 महिन्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये याची आश्वासनं त्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला घ्यायची आहेत। आज पाणी आलंय, ह्याच्यापूर्वी 3 दिवस आलं नव्हतं, त्याच्यानंतरही अजून 4 दिवस आलं नाही, भविष्यात असं 3 महिने या ठिकाणी लेखी आश्वासन आम्हाला त्याबाबतचे घ्यायचे। एक अधिकारी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक अधिकाऱ्याची नियुक्ती करायची। आमच्या अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर कोणीही आमच्यावर मेहरबानी करत नाही, आम्हाला पाणी देत नाही। तर 12 तासाच्या आतमध्ये आमच्या बंधाऱ्याला पाणी आलं पाहिजे, 12 तासाच्या आतमध्ये एकच अधिकारी पाहिजे। ह्याला फोन कर त्याला फोन करणार ना, जी काही यंत्रणा ठरलेली आहे, जे काही ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारवाई करणारे यंत्रणेचे या ठिकाणी जे काय मंडळ आहे। परदेश साहेब एक मिनिट थांबवतो। यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याचं नियोजन कलेक्टरकडे असतंय। जुन्नर शहराचं पाणी वगळून त्यांनी बाकीचं नियोजन कलेक्टरकडे ठेवायला हवं। कुठेतरी पाटबंधारे विभागाचं नियोजन चुकते असं वाटत नाही? जर कधी अशा प्रकारची समस्या जर कधी येणार असेल, पाटबंधाऱ्याला आता त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं पिण्याचं पाणी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, हा त्यांचा आम्हाला शब्द आहे आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी पिण्याच्या पाण्याला आहे। त्याच्यामुळे पिण्याचं पाणी ते आमचं कोणाला देऊ शकत नाही आणि जर अशा प्रकारचं असेल तर ह्याच्यात निश्चितपणे आमचे जे लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाचे आहेत किंवा कोणी असू द्या, पिण्याचं पाणी हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। 100% आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ, कोणी असू द्या 100% त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ, त्यांना विनंती करू, आमचं पाणी साठा राखीव ठेवायला लावू। माननीय जिल्हाधिकारी साहेबांची सुद्धा बाबतीत आम्ही गरज पडली तर भेट घेऊ, अशी आवश्यकता पडणार नाही। खात्रीलायक वृत्त आहे की आमचं पिण्याचं पाणी साठा राखीव ठेवलेला आहे। जुन्नरकरांना पाणी मिळायला पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी, म्हणजे नगराध्यक्ष शामराव पांडे, विविध पक्षांच्या नगरसेवकांची पण जबाबदारी आहे। इथं सगळे फक्त शिवसेनेचेच नगरसेवक दिसतात, बाकीचे दिसत नाही। म्हणजे हे शिवसेनेच्याच नगरसेवकांचं उपोषण आहे का सगळ्यांचं आहे का काहीतरी राजकारण आहे? तुम्ही काय सांगाल? बघा, यामध्ये ज्याच्या विचारांचा प्रश्न आहे। सन्माननीय नगराध्यक्ष त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, प्रशासन त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात। आम्ही सुद्धा नगराध्यक्ष त्यांच्या पक्षाचे नगरसेवक म्हणून जेव्हा नगराध्यक्षांच्या सोबत या पाणी प्रश्नाबाबत तहसीलदार असतील, पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी असतील, MSCB असतील, वेळोवेळी मी शिवसेनेचा नगरसेवक गटनेता म्हणून जाण्याचा त्या ठिकाणी योग येतो आणि इथली सगळी अवस्था अनास्था बघितल्यानंतर हा निर्णय मी घेण्याचा ठरवला आहे। मी यामध्ये असं कुणाला फोन करून सांगितलेलं नाही की तुम्ही येऊ नका म्हणून किंवा अपक्षीय विषय आहे म्हणून। या ठिकाणी सन्माननीय हाजरा भाभी सुद्धा या ठिकाणी आमच्या उपोषणाला उपस्थित आहेत। गावामधून विविध पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी सकाळपासून, माझ्याकडे रजिस्टर आहे, सकाळपासून या ठिकाणी व्हिजिट देऊन गेलेत, सर्व पक्षीय। त्याच्यामुळे या ठिकाणी कोणता पक्षीय विषय या ठिकाणी नाही आहे। परंतु काल हा विषय पक्षावर नेण्यात आला। आम्ही संध्याकाळी संपूर्ण आमचं ठरलं होतं की हे सगळं नियोजन झाल्यानंतर आम्ही सर्व नगरसेवकांना फोन करणार, परंतु हा विषय अधिकृतपणे पक्षावर नेण्यात आला आणि त्यांची मानसिकता बघून कोणालाही याच्यामध्ये सामील करून घेण्याची आम्हाला गरज वाटली नाही। यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, धरणामध्ये पाणी कमी आहे, समन्वयाने हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न का होत नाही? वाणी साहेब, या ठिकाणी जर समन्वयाने आमचा पाणी साठा राखीव ठेवून आमच्या अतिशय माफक मागण्या आहेत, 3च मागण्या आहेत। एक अधिकारी नेमणे कायमस्वरूपी, या ठिकाणी पाणी संपत असेल बंधाऱ्यातलं तर 12 तासाच्या आतमध्ये बंधाऱ्यात पाणी सोडणे आणि जे काय बेकायदेशीर पाणी उपसा होत असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, कारवाई करणे, अतिशय माफक अशा मागण्या आहेत। जर कधी समन्वयाने परदेश साहेब, पुन्हा तुम्हाला 1 मिनिट थांबवतो। तुमच्या मागण्या अतिशय माफक आहेत, पाणी वेळेवर सोडावर, पाण्याची कोण चोरी होत त्यांच्यावर कारवाई करावी, स्वतंत्र अधिकारी नेमावा, ह्या मागण्या अतिशय किरकोळ असतानाही अधिकारी तुमच्या पत्राला, तुमच्या मागणीला केराची टोपली का दाखवतात? केराची टोपली दाखवली गेली त्याबाबतची अनास्था प्रामाणिकपणे या ठिकाणी परमेश्वराला स्मरून सांगतो की त्याबाबतची प्रशासनिक पातळीवर अनास्था दिसल्यामुळेच आम्ही ताबडतोब हे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। हा शिवाजी स्टंट नाहीये। शिवाजी महाराजांची जन्मभूमी, ह्या जन्मभूमीतले जुन्नर शहराचे प्रथम नागरिक शामराव पांडे हे सगळ्यांचे सन्मानाचं पद आहे। अशा पदाच्या माणसाचं जर तहसीलदार, एक नोकर माणूस, कायदा पाळणाऱ्या जनतेचं नोकर असतात ते,
जर नगराध्यक्षांचा फोन घेत नसतील, एवढी ह्या अधिकाऱ्यांना मस्ती असेल, तर तुम्ही काय सांगाल? तेच आम्ही सांगतोय की सन्माननीय तहसीलदार साहेबांचा अनादर करण्याचा आमचा काही मानस नाही. अनादराचं नाही हो, शामराव पांडे जुन्नर शहराचे सन्माननीय प्रथम नागरिक आहेत. मी तेच सांगतोय की तहसीलदार साहेबांचं अनादर करण्याचा आमचा काय मानस नाही. परंतु माझ्याकडे या ठिकाणी माझ्या मोबाईलला स्क्रीनशॉट आहे की आमचे सन्माननीय नगराध्यक्ष शामभाऊ पांडे जे 25,000 लोकसंख्येचं नेतृत्व करतात आणि आम्ही सुद्धा सर्व नगरसेवक, मी तेच सांगितलं की नगराध्यक्ष आमचे पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचे योग येतात. साहेबांना फोन केला, 3 फोन त्यांनी रिसिव्ह केले नाही. शेवटी आम्ही तहसीलदार चेंबरमध्ये गेलो, तिथं ट्रेनी तहसीलदार मॅडम होत्या, त्यांना आम्ही निरोप दिला, जर साहेब आले तर आम्हाला कळवा, आम्ही 2 तास इथे रात्रभर इथं आहोत, शहरामध्येच आम्ही या ठिकाणी आहोत, तुम्ही कधीही बोलवा, आम्ही चर्चेला येण्याला तयार आहोत. कधी त्यांची वाट बघितली, या संदर्भात त्यांचा काही फोन आला नाही, म्हणून तर आम्ही ताबडतोब उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. हो, जर अशा प्रकारची वागणूक 25,000 लोकसंख्येच्या प्रतिनिधीला मिळत असेल तर त्या सर्व मुजोर प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी आम्ही आहे, हेच म्हणायचं आहे आम्हाला. जुन्नर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. दुष्काळी परिस्थिती आहे, सगळ्यांना मान्य आहे, मात्र हा विषय चर्चेने सोडवायला हवा. अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे मुजोरींनी वागणं योग्य नाही. जुन्नरच्या तहसीलदारांची जबाबदारी आहे जनतेचे प्रश्न समजून घेणं, आणि अशा प्रकारे जर तहसीलदार मुजोरपणे वागत असेल आणि जुन्नर शहराच्या प्रथम नागरिकांचा अपमान करत असेल तर अशा तहसीलदारांचा जरूर निषेध करायला हवा. यांचे सगळेच जे नगरसेवक जनतेचे प्रश्न घेऊन आज उपोषणाला बसलेले आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं हे नियोजन आहे असं म्हणावं लागेल. ज्या शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये झाला, जुन्नर शहरालगत झाला, त्याच ठिकाणी जर अशी पाळी येत असेल आणि प्रशासनावर जर कंट्रोल नसेल तर ते दुर्दैव म्हणावं. अधिकाऱ्यांना योग्य वेळी सावध व्हा, जनतेचे प्रश्न सोडवा, आणि जर ही जनता चिडली तर पुढे काय होईल वेगळं सांगण्याची गरज नाही. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स.